मित्रांनो नमस्कार. जवळपास 15 दिवस ज्या विषयाचा काथ्याकूट केला जात होता त्या वादग्रस्त विषयावर, त्या वादावर अखेर पडदा पडला. होय, महाराष्ट्रात शालेय शिक्षणाच्या पाठ्यक्रमात 1ली ते 12वी तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती करण्याच्या विषयावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जो विरोधातला पवित्रा घेतला होता, ज्या विषयावरून महाराष्ट्रात मराठी अमराठी असा एक नवा वाद सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली होती, तो विषय म्हणजे सरकारने काढलेले एक नव्हे तर 2 GR. आधीच्या GR मध्ये हिंदी ही अनिवार्य होती तिसरी भाषा म्हणून, तर दुसऱ्या GR मध्ये थोडीशी सुधारणा केली गेली आणि हिंदी घ्याच असा हट्ट किंवा सक्ती नाही, पण हिंदी व्यतिरिक्त दुसऱ्या भाषेला निवडायचं असेल तर त्या वर्गातल्या किमान 20 विद्यार्थ्यांचा एक गट असायला हवा जो त्या भाषेसाठी आग्रही असेल, जो हिंदीऐवजी संस्कृत किंवा दुसरी कुठली ऐच्छिक भाषा निवडू शकतो. खरं तर या GR मध्ये सरकारनं ज्ञानबाची मेक लपवली होती. हिंदी अनिवार्य नाही असंही म्हणतात, दुसऱ्या बाजूला 20चा गट बनवा, मग निवडलेली भाषा शिकवायला शिक्षकही हवा, शिक्षक नसेल तर मग ऑनलाईन धडे शिकवू म्हणताय. हे जे काही न्यू एज्युकेशन पॉलिसीतल्या त्रिभाषा सूत्राच्या अंमलबजावणीच्या नावाखाली सुरू होतं त्याला महाराष्ट्रातला मराठी माणूस विरोध करणारच होता, पण हा विषय राजकीय बनवला गेला. तो मुंबई महानगरपालिकेतला वोट कटर इश्यू बनला कसा यावरही जरा आपण सदसद विवेक वापरून विचार केला पाहिजे. काल देवेंद्रजींनी हे दोन्ही GR रद्द करून डॉक्टर नरेंद्र जाधव यांची समिती स्थापून आता नव्यानं या समितीच्या शिफारशी आल्या की या विषयाबाबत बोलू असं स्पष्ट केलंय. पण त्याआधी मराठीवर अन्याय करणारा हा निर्णय मविया सरकारनेच घेतला होता. डॉक्टर माशेलकर, रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली जी एक समिती बनवली होती, त्या समितीनं न्यू एज्युकेशन पॉलिसीतल्या त्रिभाषा सूत्राच्या अंमलबजावणी संदर्भात जो अभ्यास केला त्याचा अहवाल तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना सोपवला होता. तो अहवाल स्वीकारून त्यावर अंमलबजावणी करण्याचा सुतोवाच करणारे उद्धवजी आणि त्यांच्या पक्षाचे त्या समितीमधले एक उपनेते होते विजय कदम, ज्यांची एक शिक्षण संस्थाही आहे, अशा सगळ्या मंडळींनी मिळून तो अहवाल उद्धवजींच्या नेतृत्वातल्या मविया सरकारला दिला होता. 16 ऑक्टोबर 2020 रोजी तो देता घेतानाचे जे काही फोटोज आहेत ते राज्याच्या जनसंपर्क विभागाने म्हणजे DGIPRनं अधिकृतरित्या पोस्ट देखील केलेले होते. हे सगळं देवेंद्रजींनी काल पत्रकार परिषदेत दाखवून ठाकरेंना उघडं पाडलं की आज ते ज्या त्रिभाषा सूत्रातल्या हिंदीला विरोध करतायत ती हिंदी तिसरी भाषा म्हणून स्वीकारण्यास तेव्हा त्यांची तयारी होती, पण ज्यावेळेस फडणवीसांच्या महायुती सरकारनं मविया सरकारचाच हा एक निर्णय अंमलात आणण्याचं ठरवलं तेव्हा मात्र ठाकरेंनी यात राजकारण आणलं. आता इथं एकट्या ठाकरेंना कशाला दोष द्यायचा आपण, नाही का? 5वीपासून शिकत आलेल्या हिंदीला 1लीपासून लागू करून 1लीपासून आणून काय साध्य होणार यावर कुठलंही प्रॅक्टिकल स्पष्टीकरण नसताना हा GR काढला गेला. तर याची कुणकुण लागलेले शिक्षण तज्ज्ञ, मराठी भाषाप्रेमी हे कालवा करू लागले आणि तसं होताच हा एक ज्वलंत विषय मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत वोट कटर म्हणून कामाला येऊ शकतो हे ज्यांच्या लक्षात आलं होतं त्या काही राजकारण्यांनी हे कोलीत आधी राज ठाकरेंपर्यंत पोहोचवलं. पण राज ठाकरेंनी यावर घणाघात करण्याआधीच मंत्रालयात बसलेल्या काही झारीतल्या शुक्राचार्यांनी ही बातमी मातोश्रीवर पोहोचवली. उद्धव ठाकरेंचा सकाळचा भोंगा लागलीच कोकलू लागला. मित्रो, माशेलकर समितीच्या ज्या बैठका व्हायच्या या ही न्यू एज्युकेशन पॉलिसी कशी महाराष्ट्रात अंमलात आणायची यासाठी एक सूत्र ठरवण्यासाठी ती समिती नेमली होती आणि त्या समितीच्या बैठका व्हायच्या. त्यातले जे काही सभासद होते त्यात भालचंद्र मुणगेकर म्हणजे खुद्द डॉक्टर रघुनाथ माशेलकर, भालचंद्र मुणगेकर, निरंजन हिरानंदानी यासारख्या अशा तालेवार लोकांसह उभाटा सेनेचे खासदार संजय राऊतही हजर असायचे. हे DGIPRच्या त्या पोस्टमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे बरं का. ती बैठक सुरू आहे, तो बैठकीचा फोटो टाकलाय आणि मग त्यात कोण कोण सहभागी होतं. आता जे राऊत त्या बैठकांना असायचे तेच राऊत नंतर कावेबाजपणे ठाणाणा करू लागले, मराठीवर हिंदीचं आक्रमण होतंय वगैरे. हे आक्रमण महाराष्ट्रात कोणीच सहन करणार नाही, पण ते 2020 साली लादलं होतं याच मवियावाल्यांनी. हे सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेनं लक्षात घ्यायला पाहिजे. काँग्रेसला कसला मराठीचा पुळका किंवा मराठीचा कळवळा, नाही का? हा पक्ष सातत्यानं गांधी नेहरू घराण्याची चाटत आलाय. महाराष्ट्रातले लोकही काँग्रेसी
महाराष्ट्राची मराठीची जिथे जिथे गळचेपी करण्याचं जे त्यांना चान्स मिळाला तिथे ते करत आलेत. आता ते काँग्रेसचे सुद्धा 5 जुलैच्या ठाकरेंच्या मोर्चात सहभागी होणार होते. मित्रो, माझं एक ऑब्झर्वेशन आहे. खरं तर ही जी काही चालली होती ती एक नुरा कुस्ती होती. मनसेला स्थैर्य मिळवून देण्याचा एक डाव राजकीय वर्तुळातल्या एका बड्या नेत्यानं आखला होता. या खेळीनं त्यांना उभाटा सेनेची आणि शिंदेच्या सेनेची मराठी मतं कापायची होती. पण या खेळीत हुशार आणि फास्ट निघाले ते उद्धव ठाकरे. आपल्यावर 2020च्या माशेलकर समितीचा तो जो अहवाल स्वीकारल्याचा आरोप होणार, आदित्य बॉम्बे स्कॉटिश सारख्या कॉन्व्हेंटमध्ये शिकलाय तेही आपल्यावर शेकणार, आपण सरड्यासारखे रंग बदलतो हे पुन्हा उघडं पडणार, हे सगळं माहीत असूनही उद्धवजींनी जुगार खेळला. या लढ्यात मराठी जिंकणारच होती, पण त्यातून कोणाला तरी हरवताही येणार होतं. आणि हे ध्यानात घेत त्यांनी मनसेशी जुळवून घेतोय असं दाखवत प्रत्येक मुवमेंटला मनसेवर कुरघोडी केली, आघाडी घेतली. मराठी अभ्यास केंद्राचे दीपक पवार यांना मातोश्रीवर बोलावून त्यांच्यासोबत उभे आहोत असं त्यांनी दाखवलं. दीपक पवारांची वाढती लोकप्रियता एनकॅश करून घेतली स्वतःसाठी. मोर्चाची तारीख आधी त्यांनी डिक्लेअर केली, घोषणा केली. नंतर ती तारीख मोठ्या मनानं बदलून एकत्र आणि एकच मोर्चा निघेल वगैरे ते सांगितलं. हळव्या मनाच्या मराठी माणसाला खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा भावनिक केलं ते उद्धवजींनी. बेमालूम रणनीती आखत त्यांनी 29 तारखेला मुंबई मराठी पत्रकार संघात त्या सरकारच्या त्या GRची होळी केली. तो GR फाडून टाकला. जेवढं खाता येईल तेवढं फुटेज हे उद्धव ठाकरे गटानं खाल्लंय कालपर्यंत. आजही सकाळपासून सुरू आहे. मनसेच्या अंगावर तो वेल्डिंगचा चष्मा हसन तिलकरत्ने सोडला होता. कोणी सांगायला नको तुम्हाला. मनसेवाले त्या सदारतन गुणवत्तेला भिडत बसले आणि एका बाजूला उभाटा सरस ठरत गेली. मराठी विरुद्ध हिंदी हा मुद्दा मुंबई बाहेर काही तेवढा चालणारा नव्हता तसं पाहिलं तर. चाललाही नाही. आता तुम्ही बघितलं जे काही चाललं होतं ते. पण या वादाचा जन्मच मुळी मुंबई महानगरपालिकेतल्या वोट कटिंगसाठी झालेला असल्यानं ज्यांना यातून काही लाभ मिळवायचा होता त्यांना लाभ मिळालेला आहे. यात ठार मेले ते एकनाथ शिंदेच्या गटातले मराठी प्रेमी लोक. शिंदेसकट त्यांच्या एकाही मंत्र्याला बाळासाहेबांची शिवसेना म्हणून मराठीचा थेट कैवार घेत रस्त्यावर उतरता आलं नाही. आणि हाच मोठा ड्रॉबॅक आहे त्यांच्यासाठी या एकंदर वादग्रस्त प्रकरणातला. महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेवर असं अचानक हिंदीला लादणं हे कोणाच्या बापाला शक्य नाहीये. पण मुद्दाम हा GR काढून खाजवून खरूज काढण्याचं काम सरकारनं केलं. त्यातून कोणाचा राजकीय कंड शमलाय हे त्यांनाच माहिती. मराठी जिंकणारच होती, मराठी जिंकली आहे. पण या युद्धात हरलंय कोण याचा शोध घ्यावा लागणार आहे. भाजप हा देशव्यापी पक्ष आहे. मुंबईतल्या सगळ्याच अमराठी हिंदी भाषी मतांवर, गुजराती मारवाड्यांच्या मतांवर या पक्षाची पकड आहे. वोट बँक आहे त्यांची. त्यांच्या मागच्या खेपेला मिळालेल्या 82 जागांचं रूपांतर आता जवळपास 95 ते 100 या आकड्यात करण्याची त्यांची क्षमता आहे. पण आता उरलेल्या 127 जागांमध्ये बंदरबाट झाली तरच भाजपला सर्वात मोठा पक्ष म्हणून मुंबई महानगरपालिकेत आपला महापौर बसवता येऊ शकेल. स्थायी समिती, सुधार समिती आपल्या ताब्यात ठेवता येईल. त्यासाठी मनसे आणि उभाटा सेना यांना 30 ते 35 जागांवर मर्यादित ठेवणं, शिंदेच्या सेनेला 40-42च्या आत ठेवून उपमहापौरपद देणं, त्यांना फारसं मोठं होऊ न देणं. अजितदादांचं फारसं टेन्शन नाहीच आहे तसं पाहिलं तर. काँग्रेस, MIM, समाजवादी पार्टी यांची मुस्लिम मतं विधानसभेला जशी उभाटा सेनेला मुस्लिम हृदय सम्राट जनाब उदय साहब को मिली थी, इस बार नहीं मिलनी चाहिए. इसलिए मनसे उभाटा के साथ जरूर चाहिए. मनसे मुस्लिम नफरत. आता हे जर उद्धव ठाकरे मनसे एकत्र फिरले तर मुस्लिम मतं उभाटापासून पण तुटणार आहे. सगळं नेपथ्य कसं जुळवून आणलेलं ते समजून घ्या. कालपासून जो तो उठतोय आणि मराठी माणसासाठी एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंचा कसा विजय झाला हेच सांगतोय. पण मित्रांनो, या वादात ठाकरे जिंकलेले नाहीयेत. निर्विवादपणे जिंकले ती मराठी माणूस. पण दरम्यानच्या उलथापालथीत उभाटांनी राज यांच्यावर प्रयत्नपूर्वक कुरघोडी केली. दादा हिंदीला 5वी पासून शिकवा म्हणत सुटले या सगळ्यातून. पण शिंदेंनी गोलमाल भूमिका घेतल्यानं ते गोंधळलेत हे स्पष्ट दिसत होतं. त्यांनी शिवसेनेचे माजी नगरसेवक एवढ्या मोठ्या संख्येनं आपल्याकडे खेचून घेतलेत.
मागच्या या 2.5 वर्षात. त्यानंतर खरं तर तेच त्यांचाच पक्ष हा मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नाशिक, कोल्हापूर या पालिकांमध्ये असा मजबूत स्थितीत दिसत होता, म्हणजे आघाडीवर दिसत होता. पण त्यांची ही आघाडी, ही मजबूत स्थिती या एका वादानं झाकोळून टाकली पार. एकंदर काय तर 5 तारखेला मोर्चा नाही, आता विजय झाला एक प्रकारचा, पण विजयी मेळावा होईल, ठाकरे बंधू एकत्र दिसतील, भोळा भाबडा मराठी माणूस हळवा होईल. पण मुंबईत जेव्हा महानगरपालिकेच्या निवडणुका होतील तेव्हा जिंकणार कोण? तर अमराठी हिंदी भाषी. एवढं लक्षात ठेवा. ही जी मतांची टक्केवारी, मतांचं विभाजन आणि भाषिक समीकरण जे काही घडणार आहे यावर आपण लवकरच एक वेगळा एपिसोड करणारच आहोत. पण आजच्या क्षणी मराठीचा मुद्दा घेऊन निघालेल्या सगळ्यांना सेटबॅक देणारा धक्का बसलाय. GR रद्द करून माननीय मुख्यमंत्र्यांनी जो अध्याय 15 दिवसांपूर्वी पारायणाला सुरू केला होता त्याचं उद्यापन त्यांनी काल करून टाकलंय. पण या पारायणामुळे मनोवांछित फल हे कोणाच्या पदरात पडलंय हे महानगरपालिका निवडणुकांच्या निकालानंतरच कळणार आहे तुम्हाला. तुर्तास हा एक सौम्य धक्का दिलाय, कारण हा तर ट्रेलर होता, पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. या ट्रेलरमधून अनेकांना धडा घेता येणार आहे जर त्यांचे कान आणि डोळे सताड उघडे असतील, जर ते आपल्या मस्तीतून वास्तवात येतील, जे लोक तुमच्या हिताचे सल्ले देतात ते सल्ले ऐकतील, तर नक्कीच या प्रकरणातून योग्य तो धडा मिळेल, अन्यथा काही खरं नाही. तुर्तास मराठी जिंकली याचा आनंद साजरा करूया आणि थांबूया. धन्यवाद. नमस्कार.